गमतीशीर अनुभव म्हणजे माझ्याकडे चित्रपटाचा भरपूर गमतीशीर अनुभव आहे. म्हणजे मी एक नाटक करत होतो 1986 साली. माझं पहिलं नाटक म्हणजे ज्या वर्षी मी शाळेतनं माझी 10वी झाली त्या वर्षी मी एक नाटक केलं. नाटकाचं नाव होतं मला भेट हवी हो. बरं, त्यामध्ये आशाताई काळे म्हणजे तुम्हाला कोणाच माहीत नसेल, एक जुन्या जाणत्या अभिनेत्री, त्या माझ्या आईचा रोल करत होता. आणि आमचा असाच असाच कुठल्यातरी गावात प्रयोग होता, मला आठवत नाही कारण झाली त्याला 38 वर्ष झाली. मी एवढासाच होतो आणि तेव्हा आमचं स्टेज होतं आणि स्टेजच्या मागे चेंजिंग रूम्स असायचे. तर अशा त्यांनी चेंज केलं, अशा त्यांनी कपडे बदलले आणि त्या तिकडनं एंट्रीसाठी म्हणून आल्या. तर हे असं स्टेज होतं, स्टेज जमिनीला जात होतं. तर असं वाक्य बोलतात तेवढं तिकडनं एक बैल आला स्टेज. असे गावात फिरत असतात ना बैल, तो बैल अख्खा स्टेजवर आला आणि अशा त्यांच्याकडे बघतोय अशी शिंगं उठून. अशा त्यांना कळलं आता काय करायचं. अशा ते घाबरले आणि अशा ते घाबरत जाऊन त्याच्या मागे मागे झाले आणि तो बैल त्यांच्याजवळ आला. तर बरं आम्ही कोणी स्टेजवर जायला तयार नाही कारण त्या बैलाची एवढी मोठी मोठी शिंग होती आणि तो बैल असा शिंग रोखून असं त्याचं पूर्ण ना असा करत होता. तर अशा त्यांना वाटलं की झाला हा बैल मला घेऊनच जाणार. मग नंतर तो जो बैलाचा जो मालक होता तो आला स्टेजवर. तो बैलाचा मालक आला तर त्याच्यानंतर त्याची बायको आली स्टेजवर, त्याची 4 मुलं आली स्टेजवर. तर लोकांना अच्छा काही जणांना वाटलं की हेच नाटक आहे. मला भेट हवी हो म्हणजे या बैलाची भेट होणार आहे आशाताईंची. तर असं इतकं विचित्र होतं ते सगळं. मग शेवटी तो बैल तर त्याला घेऊन गेला आणि मग लोकांना कळलं की नाही अच्छा त्याच्या पुढे नाटक होणार आणि मग एक त्याला म्हणता असं. तर इतके गमतीशीर प्रसंग झालेले आहेत की आता तुम्हाला येतो ना आवाज मागे. त्याचा नाटकाच्या बाबतीत भरपूर, कारण आम्ही अशा ठिकाणी जाऊन नाटकाचे प्रयोग केलेले आहेत किंवा इव्हन सिरियलच्या बाबतीत चित्रपटाच्या. मी आणि माधुरी दीक्षितने चित्रपट केला बकेट लिस्ट. किती जणांनी बघितला बकेट लिस्ट? वा, अरे बघ, दोघा ठिकाणी बघितलं. ठीक सर्वजण हात वरून पटकन झाले. तर त्याच्यामध्ये इतकी मजा येते की माधुरी दीक्षित बरोबर मला काम करायला मिळतंय की पुन्हा या पिढीला काहीच माहीत नसेल माधुरी दीक्षित बद्दल. माधुरी दीक्षित बद्दल माहिती सगळ्यात मागे खुर्च्यावर बसलेल्या लोकांना माहिती असेल आणि इकडच्या लोकांना माहिती असेल. तर माधुरी दीक्षितचा मला एक युगल गीत होतं ज्याच्यामध्ये मला माधुरी दीक्षितला उचलून घ्यायचं. तर माझ्या हाताला घाम सुटला होता म्हणजे माधुरी दीक्षितचा उचलून घ्यायचंय म्हणजे तिला बघत आम्ही मोठे झालो. म्हणजे जिच्या म्हणजे धगधग करणे लागला आणि 1-2-3 वगैरे गाणी आम्ही असे जशी पारायण झाली होती त्या माधुरी दीक्षितचं. तर मी जाऊन तिला विचारलं माधुरी तुला उचलायचं? हो उचल ना मला. तर मला काही क्षण कळलं नाही की उचलो ना. अरे हो उचल. आणि घाबरो इतकी जड नाही आहे. म्हणजे नाही प्रश्न तो नाही आहे, तू जड आहे का बारीक हा प्रश्न नाही आहे, तुला उचलून घ्यायचा हा प्रश्न आहे. आणि मग त्या गाण्यामध्ये माधुरी दीक्षित उचलून घ्यायचं आणि त्याच्यानंतर माझ्या मित्रांनी माझी बघत असेल तो एक वेगळा. आणि त्याच्यानंतर नाना पाटेकरांबरोबर काम करताना सुद्धा खूप मजा आली. आपला माणूस असा एक पिक्चर केला. तर त्याच्यामध्ये पाटेकर म्हणजे ते म्हणतात ना फणसासारखे. अरे कसं आहे बरायचं मी तेव्हा बरायचं तुझं काम मी नेहमी बघत असतो चांगलं करतो. थँक्यू ना थँक्यू. तर त्या नाना पाटेकरांबरोबर काम करायची वेळ आली आणि पुन्हा कसं बघा शिस्तबद्ध शिस्त. माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर हे 2 वेगवेगळे नट आहेत बरोबर आहे. पण ज्या पद्धतीची तयारी करून द्यायची मी जे भूकेबद्दल म्हणत होतो ना ती ही भूक किंवा माधुरी दीक्षित खूप मोठी नटी, नाना पाटेकर खूप मोठा नट आहे. पण जेव्हा ते यायचे सेटवर एकच तयारीनिशी यायचे त्याला माहिती होतं त्याला काय करायचं आणि लिटरली असे हात पुढे ठेवून उभे राहायचे आणि टीचरचे काय बोलतो ते ऐकायचे.
जसं तुम्ही तुमच्या शिक्षकाचं म्हणणं ऐकता तसा नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित हे त्याच्यापेक्षा वयाने खूप कमी असलेल्या आणि अनुभवाने कमी असलेल्या दिग्दर्शकाचं म्हणणं एका नवख्या नटासारखे ऐकायचे बरं आणि मग त्याप्रमाणे करून दाखवायचं बरं होतो. तर हे बघा हा ग्रेटनेस आहे. तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमची मुळं विसरू नका. तुम्ही तिथपर्यंत कसे बोलता, जसं क्रिकेटमध्ये म्हणतात ना की 99वर बॅट्समन गेला की तो 1 रन असतो ना 100चा, तेव्हाच काहीतरी करून दाखवून आउट होतो. तर कॉमेंटेटर्स म्हणजे लेजेंड आहेत ते हेच म्हणतात की तू 99 पर्यंत कसा पोहोचलास हा विचार कर. तो 1 रन काढायच्या घाईत स्वतःची विकेट गमवू नकोस. तू 99 रन कसा धावलास, किती पडलास, कुठे कुठे खर्चटलं. तर ही जी कारकीर्द आहे याची ही तर 99 रनसाठी आपल्या प्रत्येकाची कारकीर्द जेव्हा आज 30-40 वर्षांनी तुम्ही जेव्हा मोठ्या तुमच्यापैकी कोणीतरी आज या खुर्चीवर बसलेलं असेल किंवा इकडे माईकवर बोलत असेल तेव्हा हा विचार नेहमी करा की आम्ही काय काय केलं तेव्हा आज आम्ही पोचलेलो आहोत. तर ते 99 रन फार महत्त्वाचे आहेत. तर तेच मी नेहमी या मोठ्या लोकांमध्ये होतो की अमिताभ बच्चन साहेबांबरोबर मी कौन बनेगा करोडपतीमध्ये गेलो होतो आणि बागडी की दुनियाच्या टीमला बोलवलं होतं. तर बच्चन साहेब, अमिताभ बच्चन जेव्हा तुमच्या समोर येतात तेव्हा तुम्ही आधीच तुमचं सगळं पाणी होतं. तुम्ही लिटरली विकून जाता. पण तो माणूस तुम्हाला इतकं काय म्हणतो त्याला आपलंसं करून टाकतो ना की त्याचं टेन्शन आहे. अरे कैसे आप आइए सुबह ठीक कैसे आप बहुत अच्छा हुआ आपसे मिलकर असं बोललं तर मला कळतच नाही की बापरे मैंने आपका काम देखा, बहुत बहुत अच्छा काम करते हैं, बहुत बढ़िया काम करते हैं. आपकी वसूलियत मैं देखता हूँ. अमिताभ बच्चन जर तुम्हाला असं म्हणतो ना आता याच्यात किती खोटं खरं मला माहिती नाही पण निदान हे बोलतो तो माणूस आणि त्यामुळे तुम्हाला इतकं बरं वाटतं. हे बघा समोरच्या माणसाला कशामुळे बरं वाटेल ह्याचा विचार आपण सतत केला. जसं गाडी चालवताना मी नेहमी म्हणतो की ना सर तो हॉर्न आहे ना आपली गाडी हॉर्नवर नाही चालत, आपली गाडी पेट्रोलवर चालते. त्यामुळे हॉर्न नका मग कायदा नका तो. समोरच्याला घाई असेल समोरच्याला जाऊ द्या. आपण 2 सेकंद उशिरा केल्याने काही होत नाही. समोरच्याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. आपण नाही करत आजच्या काळात. त्यामुळे मी या लोकांकडे बघतो ना तेव्हा असं वाटतं की अमिताभ बच्चन सारखा माणूस समोर येतो आणि तुमच्याशी तुमच्या लेवलचा होऊन बोलतो. जावेद अख्तरने खूप सुंदर वाक्य म्हटलं की सेल्फ रिस्पेक्ट आपल्यापेक्षा जो लहान आहे ना त्याच्यासमोर नाही ठेवायचा. इगो आपल्यापेक्षा जो लहान आहे ना त्याच्यासमोर नाही ठेवायचा. सेल्फ रिस्पेक्ट जर ठेवायचा असेल ना आपल्यापेक्षा जो मोठा आहे ना त्याच्यासमोर ठेवा सेल्फ रिस्पेक्ट. आपल्यापेक्षा जो कनिष्ठ आहे जो वेगळ्या दर्जात आलेला आहे आपण त्याच्या वयाचं त्याच्या दर्जाचं त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी बोललं पाहिजे. आपण बरोबर उलट करतो. आपल्यापेक्षा जो लहान आहे काय रे खेळाबाज असतो चाल आपण असं बोलतो. हे तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्याशी बोलू शकता नाही बोलू शकता. हा मुळात असं बोलूच नाही आपण कधीच कोणाशी. पण मला सांगायचं हे आहे की आपल्यापेक्षा जे कनिष्ठ आहेत ना नेहमी त्यांना बरोबर घेऊन सतत हे लक्षात ठेवा. तर कमी काय अमिताभ बच्चन मग आम्ही स्टेजवर गेलो आणि मग ज्या पद्धतीचा एन्थुसियाझम होता ना ज्या पद्धतीने तो त्या माणसाच्या अंगावर आज इतक्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. तो आज एक काय म्हणतात अजिबात आहे तो माणूस कसा काय आहे. तर इतक्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत पण त्या माणसाचा एक दिलेरपणा त्याचा एकंदर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा इतका टेरिफिक आहे ना की तो आपल्याला इतकं काय काय सांगतो आणि सतत की मी काहीच केलं नाहीये हा जो भाव त्या माणसामध्ये ना हा जो विनय आहे हा फार महत्त्वाचा. आणि जेव्हा आता बच्चन समोर आल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं तर ते असे थांबले आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि त्यांनी मला गायला सांगितलं. तर मी त्यांच्याच गाण्याची एक मेडली तयार केली होती ना. तर ते हार्मोनियम गायलं तिकडे तर ते इतके लहान मुलांकडे खुश झाले होते ना की मी ते टाळ्या वाजवायला लागले माझ्याबरोबर आणि सगळ्या ऑडियन्स बरोबर. आणि ते त्यांच्यातलं जे लहान मुलं बघून मला इतकं बरं वाटलं म्हणजे काय बात आहे 80 वर्षाचा माणूस आहे पण यांनी याच्यातलं मूल जिवंत ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच ह्या जेव्हा तुमच्यातलं मूल जिवंत असतं तेव्हा मला असं वाटतं तुम्ही कुठल्याही गोष्टीवर मात करू शकता. मग आजार असू दे किंवा कुठलाही दुःख असू दे
काही असो, तुम्ही तुमच्याकडे मूळ जिवंत ठेवून आनंदी राहिलात तर आपकी नैया जो आहे वो पार होईल जाते. तर तसं आहे बच्चन साहेब काय किंवा आमचे जे म्हणजे नाना पाटेकर काय, माधुरी दीक्षित काय. माझी मी सिरियल करत होतो साराबाई बघितली कोणी? साराबाई वर्षे साराबाई नावाची सिरियल. तर त्याच्यामध्ये मी सतीश शाह आणि रत्ना पाठक शाह यांच्यावर काम केलं. हे दोघे खूप मोठे नट, म्हणजे एक काळ गाजवलेला. पण ज्या पद्धतीने ते भेटतात ना, मला नेहमी तेच वाटतं की हेच गमक आहे यशामागचं. तुम्ही तुमचे टॅलेंट ते इतके नाही यशस्वी होत जितके तुम्ही माणूस म्हणून यशस्वी होता. तुम्ही उत्तम माणूस असणं टॅलेंटला पर्याय आहे. प्रत्येकच माणूस अमिताभ बच्चन असतो असं नाही, प्रत्येकच माणूस शाहरुख खान असतो असं नाही, प्रत्येकामध्ये तेच प्रत्येकच गायिका लता मंगेशकर असतं असं नाही. पण त्यामुळे त्याला पर्याय आहे. पण चांगला माणूस होण्यासाठी पर्याय नाही. मी ना थोडा कमी चांगला वाटतो नाही, मी आज उत्तमच माणूस आहे, मी उत्तमच माणूस राहील, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मग ते जेव्हा तुम्ही हा विचार कराल की आज मी जे काम करणार आहे ते उत्तमच करणार, ते माझ्या शिक्षकांना आवडलं. आज बघा मी काहीतरी वेगळं करून जातो आणि मी माझ्याबरोबर सगळ्यांना घेऊन जातो. हा काम तुम्ही कराल ना तर माझ्यावरती ती टीम स्पिरिट तयार होईल. आणि बघा एक चित्रपट काय असतो, एक नाटक काय असतं. मी जेव्हा हॅमलेट केलं तर खूप फापट पसारा होता, आम्हाला ते सगळे पोशाख घालायचे होते. पण चंद्रकांत कुलकर्णीने आमच्याकडनं जी तालीम बसून घेतली, जे नाटक बसून घेतलं की सांगितलं तुम्ही हात धरून तो आपल्या सगळ्यांना एकत्र जायचं. ही जी काही ताकद असते ना एकीवरती, ती मला इकडे दिसते. तर मला तेच सांगायचे रामराव की एकमेकांचे हात सोडू नका कधीच. आपला मित्र आपली मैत्रीण जर थोडी अशी डगमगत असेल तर तिला किंवा त्याला साथ द्या. साथीची गरज आहे. इतके व्यस्त होऊ नका आपल्या आयुष्यात की आपल्याला कळणारच नाही की अवतीभोवती काय चाललंय. डोळे कान उघडे ठेवा. समाजात काय चाललंय, आपलं समाज भान किती महत्त्वाचं आहे. जसं तुमच्यासमोर इतकं मोठं उदाहरण आहे राजाभाऊंचं की सर्वस्व त्यागून आज या दाम्पत्याने आज हे उभारलेलं आहे. ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण असू शकत नाही. तर ह्यातनं जर तुम्हाला काही निवडता आलं, काही वेचता आलं तर ते अवश्य घ्या. कारण ही शिदोरी फार महत्त्वाची आहे. सेल्फलेस होऊन काम करणं, पैसे कमवणं गरजेचं आहे. उद्या तुम्हाला गाडी घ्यायची वाटली अवश्य घ्या, पण स्वतःच विचार करू नका. ज्या समाजाने तुम्हाला आज इथपर्यंत उभं केलेलं आहे आणून, त्या समाजाचं तुम्ही काहीतरी देणार लागता, आजूबाजूच्या लोकांचं तुम्ही काहीतरी देणार लागता, हे भान विसरू नका. धन्यवाद. खूप बरं वाटतं. मी वेळेपेक्षा जास्त बोललो, पण मला फार मजा येते तुमच्याशी गप्पा मारायला. खूप एकतर्फी गप्पा झाल्या. मला आवडलं असतं तर तुम्ही मला प्रश्न विचारले असते तर मी त्याची अजून उत्तर देऊ शकलो असतो, पण तो कार्यक्रम संध्याकाळपर्यंत चालला असतो. पुन्हा एकदा धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. नमस्कार. व्यासपीठावरती उपस्थित आजचे आपले प्रमुख पाहुणे सुमित्रा आगमन, त्याचबरोबर राजेश केळकर, संस्थेचे विश्वस्त आजी आणि माती, माझे बोरेचे साथी अरुण गांधी आणि त्यांच्या सौभाग्यवती इथे आलेले आहेत. प्रशालेचे दोन्ही प्रशालांचे मुख्याध्यापक, उपस्थित पाहुणे मंडळी, त्याच्यामध्ये बडोद्यातून आलेले राहुल भागवत आणि सौ भागवत
आणि चिपळूण आलेल्या डॉक्टर प्राध्यापक मीना लोक आणि माननीय श्री अनंत ओक, माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आणि चौथ्याचा वर्धापन दिन आहे. मी सर्वप्रथम लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मृतींना अभिवादन करतो. ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इथे लोकसाधना सुरू झाली. आम्ही स्वतःला लोकसाधक म्हणून काम करू लागलो. त्याला आता 44 वर्ष झाली आणि इथे सुरू असलेल्या शाळेला 42 वर्ष झाली. इथल्या अनेक उपक्रमांचं सुरुवात ही टिळकांचं स्मरण ठेवून आपण त्याच दिवशी सुरू केलेली आहे. कारण आपल्या सगळ्यांचं या कामापाठीमागचं प्रेरणास्थान हे लोकमान्य टिळक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी मी आता बोलणार नाही आहे, कारण त्यांचं व्यक्तिमत्व इतकं बहुआयामी होतं. त्यांनी वैश्विक कामं केली की त्याविषयी आपण सर्वच जण नेहमी अनेक वर्ष ऐकत आलो आहे, आजही ऐकतोय. मला असं सांगावंसं वाटतं की इथे संस्थेत आलेला कोणीही माणूस हा इथल्या परिवाराचा घटक होऊन जातो. तो पुन्हा पाहुणा राहत नाही, पाहुणा येतो तो एकदाच येतो आणि मग तो इथल्या या परिवाराचा घटक होऊन जातो. मला माहिती आहे की ते वारंवार येतील. सुमित सरांना मी सांगू इच्छितो की या पुढच्या वेळेला तुम्ही जेव्हा केव्हा वेळ घेऊन या त्यावेळेला निश्चितपणे आपण तुमच्या बरोबर विद्यार्थ्यांच्या गप्पा गोष्टींचा कार्यक्रम ठेवूया. मला एवढंच सांगावं असं वाटतं की ही 44-45 वर्ष जवळजवळ आता आदर्श होईल. 1932 साली याला 50 वर्ष पूर्ण होते. इथल्या लोकसाधकांनी आम्ही जी काही लोकसाधना चालू केली हे लोकनिर्माणाचं काम आहे. मला गमतीनं माझे मित्र विचारायचे की काय करणार गावाला लोक, शेती करणार, कसली शेती करणार. तर मी त्यांना सांगायचं इथे माणसांची शेती करतात. इथनं माणसं जी नाहीशी होत चालले, ओरिजिनल ब्रीड जे मायग्रेट होत चाललंय, त्या माणसांना इथेच थांबवून या मातीमध्ये इथेच रुजवायचं काम आम्हाला करायचं आहे. ही माणसांची शेती आम्हाला करायची. यातून काय होईल, यातून लोक निर्माण होईल. समाजामध्ये सुटेबल मॅनपॉवर निर्माण झाली की त्यातून इथल्या गावागावाचं ग्रामकल्याण होईल. कारण इथे माझ्यासमोर बसलेले हे जे माझे मित्र आहेत छोटे, हे अनेक गावातून आलेले आहेत. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्याही अनेक गावातून आलेले आहेत. कोणी नाशिकहून आले, कोणी परभणीतून आलं आहे, कोणी जालन्यातून आलं आहे, कोणी संभाजीनगरमधून आलं आहे, कोणी मुंबईतून आलं आहे, कोणी पुण्यातून आलं आहे. अशा अनेक गावातून इथे मुलं येत असतात आणि या शाळेमध्ये येऊन शिक्षण घेत असतात. इथे रुजलेली माणसं यांच्यातून हीच पुढे ग्रामकल्याण करणारे, या ग्रामकल्याणातून पुढे राष्ट्र निर्माण होणार आहे. आणि शेवटी ते स्वतः असं म्हणणार आहे की आपण केलेलं काम आहे राष्ट्रासाठी केलेलं आहे. जे जे काम आम्ही करू ते राष्ट्रासाठी करू आणि म्हणून राष्ट्राय स्वाहा इदं नमः. मला असं वाटतं की आपण इथे जो यज्ञ चालवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाची एक संविधा आपण अर्पण करत असतो आणि त्यामधूनच लोकसाधनेचं काम अविरतपणे चालू असतो. हा यज्ञ आजपर्यंत कधी विधू गेलेला नाही, तो तुम्ही लोकांनी विधू गेलेला नाही. आणि मला खात्री आहे की हा ज्ञानसाधनेचा लोकसाधनेचा यज्ञ यापुढे कधीच विजणार नाही.
संस्थेला या संस्था नव्हे तर या संस्थेला आम्ही परिवार असं म्हणतो. आणि परिवार का तर संस्था हे कृत्रिमता असू नये. संस्थेमध्ये इथल्या प्रत्येक कामाशी मानवी संवेदना जोडलेल्या असतात. प्रत्येक कामामध्ये मानवीयता दिसावी आपल्याला. आणि म्हणून या मानवीय संवेदना जाग्या ठेवण्यासाठी आपण संस्थेला परिवाराची कल्पना आहे. आणि म्हणून लोकसाधना परिवार असा आपण संस्थेचा उल्लेख करताना परिवार म्हणून उल्लेख करतो. परिवारामध्ये प्रत्येकाकडे आपल्याकडे वेगवेगळ्या भूमिका असतात. त्यानुसार त्या आपण उत्तम प्रकाराने ते सर्वस्व अर्पण करून बजावित असतो. आणि त्यातून इथले कामं सुरू राहतात की जी अखंडपणे चालू राहतात. आज आम्ही करतोय, उद्या कोणतरी दुसरे असतील, परवा कोणतरी तिसरे असतील. जसे अरविंदकर सर आपले आता संस्थेचे विश्वस्त आहे, 4 गावांचे सरपंच आहेत. तशी उद्या आज आम्ही व्यासपीठावर बसलेली मंडळी आहोत. यामध्ये उद्या तुमच्यापैकी कोणीतरी असणार आहे. तुम्हीच हे चाललेला परिवार याच्यापुढे चालवणार आहात. आणि ही माणसांची शेती वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या अशीच पुन्हा इथे त्यांचा रुजवा होणार आहे. आणि फळणारे, फुलणारे आणि समाजाला, देशाला जगवणारे. आणि एवढीच अपेक्षा करून मी माझे शब्दांना विराम देतो. धन्यवाद. आणि त्या ज्या स्फूर्तिदायक वाक्याने हे थोडं आमच्याकडून काम होते. मी धन्यवाद देतो या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन देण्याबद्दल. आणि यानंतर या कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. वेळ आली निरोपाची स्नेहपूर्वक परतण्याची. वेळ आली निरोपाची स्नेहपूर्वक परतण्याची. आभार आहे निमित्त, आभार आहे निमित्त फळ साथ आहे जन्मोजन्मीचे. हे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी प्राध्यापिका झगडे मॅडम विनंती करतो. झगडे मॅडम. नमस्कार. लोकसाधना. लोकसाधनेचा जन्म सोहळा साजरा होतो या मंगलदिनी. सुचल्या रेषा सादर करते ऋणांच्या या 4 ओळी. तुमच्या माझ्या ओठांमधुनी एक जाता सूर निघावा. तुमच्या माझ्या ओठांमधुनी एक जाता सूर निघावा. कृतज्ञतेचा सोहळा बनवी मैत्रिणीचा या शेवट व्हावा. लोकसाधना म्हणजे आमच्यासाठी गौरव आहे. अनेक बालकांचं हे वात्सल्य आहे. त्यांच्या आयुष्यातला एक आनंद आहे. इथे आहे सभोवार गोळा होणारी चैतन्याची नाजूक नाजूक पावलं. आणि या चैतन्याला हलकेच फुंकर घालून अवकाशात भरारी घ्यायला लावणारे जादूचे हात. हे चैतन्याचे कोवळे कोंब उड्या घेताना, बहरताना, फुलताना आपण पाहावे यापेक्षा सुखदे काय. याच कोवळ्या कोमल रान फुलांनी बहरली आमची शाळा. काय सांगू रंग कोणता, संग कोणता, गंध कोणता या फुलणाऱ्या प्रत्येक फुलाचा. फुलांच्या या ताटव्याने मखमली गुणल्याले. फुलांच्या या ताटव्याने मखमली गुणल्याले. पाना फुलांच्या सुगंधाने येथेच ते रमले, येथेच ते रमले. उपक्रमांच्या कारंजामध्ये चिंब चिंब ते भिजले. बहुगुणांनी बहुरंगांनी येथेच ते सजले. मुलांच्या रूपाने फुलांचे सौंदर्य या प्रांगणात फुलले, या शाळेत फुलले. अशी ही आमची बहुरंगी काहीतरी वेगळं या शब्दाचा सातत्याने पण कृतीतून वापर करणारी, कृतीयुक्त शिक्षण देणारी स्वावलंबन म्हणजे नेमकं काय हे खऱ्या अर्थाने शिकवणारी
आमची आगळी वेगळी शाळा म्हणजे लोकमान्य टिळक या नावाचं हे विद्यादानाचं मंदिर. अशा या मंदिरात पाहुण्यांचे आभार मानणे लोकसाधनेला रुचतच नाही. ती पाहुण्यांच्या ऋणात राहणं अधिक पसंत करते, कारण तिला येणारी पावलं आवडतात, जाणारी नाही. आणि म्हणूनच या मायेच्या सावलीत सर्वजण सुखावतात. आजच्या या पुण्य स्मरण दिवशी म्हणजे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि आपल्या लाडक्या लोकसाधनेचा 42वा वर्धापन दिन म्हणजे आपल्या लोकसाधनेचा वाढदिवस. आजच्या या मंगलदिनी आपल्या शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमात माननीय श्री सुमित राघवन सर आपल्याला अतिथी म्हणून लागले. त्यांच्या ओजस्वी विचारातून त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचा ठसा आपल्या मनावर कोरला गेला आहे. आज त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्या सर्वांसाठी या चिखलगावसाठी दिला. मी त्यांचे आपल्या लोकसाधनेच्या वतीने ऋण व्यक्त करते. तसेच स्वकर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केलेल्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या सर्व मान्यवरांचे मी ऋण व्यक्त करते. आज आपल्या इथे कोकण की दुनिया या यूट्यूब चॅनलचे नासिर मुल्ला सर उपस्थित आहेत. मी लोकसाधनेच्या वतीने त्यांचेही ऋण व्यक्त करते. नियोजकांच्या युक्तीचे ऋण व्यक्त करते. उदात्त उत्तम विचाराने प्रेरित झालेल्या आयोजकांच्या इच्छाशक्तीचे मी ऋण व्यक्त करते. कार्यक्रमासाठी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी ऋण व्यक्त करते. पत्रकारांचे ऋण व्यक्त करते. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच प्रेक्षक पेढींचेही मी ऋण व्यक्त करते. आणि आपण ज्यांना चैतन्याची पावलं असं संबोधतो ते आपण सर्व विद्यार्थी मित्र हो, मी तुमचेही ऋण व्यक्त करते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने ही कार्यक्रमांची मैत्री इथे संपली असं जाहीर करते. धन्यवाद. कार्यक्रम संपला असं संस्थेच्या वतीनं अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. पुढील सूचना धन्यवाद देते. आज जो कार्यक्रम झाला आहे आपल्या लोकमान्य टिळक विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज यामध्ये, ते त्यांचे जे हे आपले सर आहेत ते 2 शब्द बोलतील तुम्हाला. नमस्कार, मी डॉक्टर राजा रांदेकर, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे लोकसाधना संस्थेचा आता अध्यक्ष म्हणून काम करतो. 1982 साली संस्था स्थापन झाली. 94 साली संस्थेला युनायटेड नेशनचं ॲक्रेडिटेशन मिळालं होतं. आणि आता यावर्षी 25 साली मला इथे काम करून 45 वर्ष होती. त्याच्यानंतर माझे झालेला मुलगा ॲडव्होकेट कैवल्य दांडेकर आणि धनश्री सुनबाई इथे शाळेत शिकवतात, ज्युनियर कॉलेजला शिकवतात. मुलाचा वकिलीचा व्यवसाय दापोलीमध्ये आहे आणि संस्थेचा कार्यवाह सेक्रेटरी म्हणून सगळं ते काम करत आहेत. याचं पुढचं काम ही तरुण मंडळी आणि यांची टीम बांधलेली. आपले दिनेश आंबिलकर म्हणून मळ्याचे विद्यार्थी आहे, ही चारगावचे सरपंचही आहे, ते संस्थेचे विश्वस्तही आहेत, ट्रेझररही आहेत संस्थेचे. आणि इथला सगळा स्टाफ आपला आम्ही सगळे एक परिवार म्हणून इथे थांबतो आणि काम करतो. त्यामुळे आमच्याकडे प्रत्येकाकडे कोणाची बाप म्हणून जबाबदारी, आई म्हणून जबाबदारी कोणाकडे असते. अशा जशा कुटुंबात जबाबदारी असतात तशा आमच्याकडे एक एक जबाबदारी आहे. आम्ही आपापली जबाबदारी त्या पद्धतीने पार पाडत असतो. आणि त्या वेळेला कुठे थांबायचंही माणसाला कळलं पाहिजे, त्यानुसार थांबतही असतो. आणि त्या पद्धतीने गेले 2020 नवीन 25 ते 40 वयोगटातले लोक आता इथे कामाला लागले. सेकंड फ्रंट वापरतात. ते एक संस्थेचं यशस्वीता म्हणून सांगायला आहे. नंतर 5वी पासून 10वी पर्यंत इथे व्होकेशनल एज्युकेशनचा कोर्स आहे.
त्यातून 140पेक्षा जास्त उद्योजक परिसरातल्या गावात तयार झाले की जे लोक मायग्रेट होणार होते शहरांमधून, आणि त्यांच्याकडे काम करणारे जे त्यांचे सहकारी आहेत तेही अर्थातच या परिसरातल्या गावातले आमचे माजी विद्यार्थीच आहेत. आजपर्यंत मला सांगायला आनंद वाटतो की ज्या उद्देशाने मी इथे आलो होतो की ब्रेन ड्रेन होत होता, आपलं सगळं जे कर्तृत्व होतं, बुद्धिमत्ता होती मुलांकडे, तर ते सगळे बाहेर जात होते, मायग्रेट होत होते शहरांमध्ये. जवळजवळ 1000पेक्षा जास्त कुटुंब या ठिकाणी या वर्षांमध्ये 400च्या काळामध्ये या ठिकाणी आपापल्या गावांमध्ये स्थायिक झालेली आहेत आणि तिथे राहून ते अतिशय उत्तम प्रकाराने आपलं पोट करत आहेत. एवढंच नव्हे तर आपले माजी विद्यार्थी जे व्यावसायिक आहेत त्यांचे आता टर्नओव्हर CRमध्ये आहे, करोड्समध्ये आहे. मी सांगायला मला आनंद वाटतो. आणखी काय बोला, काम चाललं आहे, याच्या पुढे ते असं चालू राहणार आहे. खास म्हणजे हेच आहे आपलं जे खास तालुका काय आहे पूर्ण कोकणात हो, सर्व घरं बंद करून कुलूप लावतात आणि शहरात पळतात. आणि मुंबई आहे किंवा पुणे आहे की अशा ठिकाणी शिक्षण घ्यायला, ते हे तुम्ही जे प्रयत्न केला आहे करायचा तो सक्सेसच झालेला आहे. ते लय कौतुक वाटतो तुमचा. आणि अजून खूप काही करायचं आहे. हां, नाही होईल तो. आहेत ना तुमचे चिरंजीवी, तुमचे आहे. मग करतील आहेत. आणि सपोर्टर म्हणजे हे ते बॅकबोनच आहेत बोलत गेलं ते. आम्ही इथेच राहतोय आणि हाय, आमची पण प्रार्थना आहे की तुम्हाला आणखी यश मिळावं, यशस्वी व्हावं तुम्ही पण काहीतरी बोला आपल्या जवान पिढीसाठी. नमस्कार, मी कैवल्य दांडेकर. मी लोकसाधना या संस्थेचा विश्वस्त म्हणून आणि सेक्रेटरी म्हणून काम पाहतो. सर्वप्रथम मला कोकण की दुनिया 2324 या यूट्यूब चॅनलचे आज जे सदस्य आमच्याकडे आलेले आहेत, तर त्यांना मनापासून धन्यवाद म्हणावंसं वाटतं. अशी म्हण आहे की पिकतं तिथे विकत नाही. तर इथलं काम या तळागाळात चाललेल्या एका छोट्याशा कोकणातल्या गावातलं काम आज त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे सबस्क्रायबर्स असतील, फॉलोअर्स असतील, त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचेल. त्यानिमित्ताने लोकांना इथल्या कामाची माहिती होईल. एखाद्या गरजू मुलाला जरी ते काम जाऊन पोचलं आणि तो जरी आमच्यापर्यंत येऊ शकला तरी एका आयुष्याचं कल्याण त्यातनं साधता येईल. तर हे खूप महत्त्वाचं काम या चॅनलच्या माध्यमातून हे करत आहे. आज आवर्जून वेळ काढून ते आमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी संपूर्ण वेळ कार्यक्रम पूर्ण थांबून पाहायला, ऐकला. हे मनापासून मला त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. कोकणात चाललेल्या चांगल्या कामांना अशा पद्धतीने जर ते लोकांपर्यंत पोचवत असतील तर मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी या चॅनलला फॉलो केलं पाहिजे. त्यानिमित्ताने आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे, काय लोक काय काम करत आहेत याची माहिती आपल्याला मिळेल. त्यामुळे मी सर्वांना अशी विनंती करेन की या निमित्ताने जसं आमचं काम लोकांपर्यंत पोचवण्याचं चांगलं काम या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे, तसंच सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हे चॅनल सबस्क्राईब करावं. कोकण की दुनिया 2324 हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि जेणेकरून माहिती करून घ्यावी की आपल्या आजूबाजूच्या परिसरात काय चाललेलं आहे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद म्हणतो. माझं नाव धनश्री दांडेकर. मी या शाळेमध्ये इयत्ता 6वी ते 12वीपर्यंत शिकवते आणि या रोजच्या व्यवस्थापनात मदत करते. त्याचबरोबर मुलांचे अभिनव उपक्रम घेणं आणि पुस्तकी शिक्षण न देता ते मुलांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी जे काही वेगवेगळे प्रयोग करावे लागतात असे अनेक प्रयोग आम्ही इथे शाळेमध्ये करत असतो. भाषेचे अनेक प्रयोग आपण या शाळेमध्ये करतो आणि त्यातूनच मुलं लिहिती वाचती होतातच, पण चांगले लेखक कवी घडण्याची प्रक्रियासुद्धा आपल्या शाळेमधनं होत आहे. त्याचबरोबर उद्योजकतेविषयी तर आपण सगळे जाणताच. उद्योजकता हा आपल्या शाळेचं एक वेगळी खासियत आहे. मुलांमध्ये उद्योजकतेचं रुजवण्यापासून ते संभाषण कौशल्यापर्यंत आणि नुसते कौशल्य नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आम्ही सर्वतोपरी काम करतो. आणि आज आपल्या कोकणातल्या एक इतक्या सुंदर अशा निसर्गाने नटलेल्या कोकण ओस पडत चाललं आहे, ते पुन्हा तसंच हिरवगार करण्याची आम्हाला जबाबदारी वाटते.
आणि म्हणून आम्ही ती जबाबदारी पार पाडण्यासाठी कायमच कटिबद्ध आहोत आणि इथून पुढेही असंच काम करत राहू याची ती आश्वासन. छान छान. व्ह्युअर्स, आता तुम्ही ते मोठी माणसं आहात ते, म्हणजे मन लई मोठं आहे त्यांचं. जे कार्य जे करतात ती कार्य ऐसा आहे की ऐसा खजाना ऐशी धन दौलत पोरांना देतात की ती कोण चोरी नाही करू शकत. कोण पण चोरी नाही करू शकत. याने इल्म ज्ञान हे ऐसा खजाना आहे की तुम्ही जितका वाटाल तितका ती वाढत जाते. मग ऐशा माणसांना ते आपण त्यांचा प्राऊड फील केला पाहिजे. आणि त्यांनी जी ही केले नाहीत आजवऱ्या वर्षात 44 इयर्स याने जी मेहनत केली ना त्याचा नतीजा तो निघालो आहे. पण माझी ही गुजारिश आहे लोकांना की आपली घरा जी कुलूप लावलावं आणि ती बंद पाडून गेला इकडची गायब झालं ते, आणि मग जणांची घरा पडली आहेत ते काही कामाचं नाही. म्हणजे गाव वसाळ पडलो आहे आणि आपलं गाव तुम्हाला आवाज देते, तुम्हाला मिलियाची उम्मीद करते. गाव आवाज करते, आपली घरा आवाज करतात की खते आहो तुम्ही, कुठे आहो तुम्ही. हां, ते आपल्या घरा या. आपल्या दापोली तालुक्यात काही कमी नाही आहे शिक्षण घ्यायसारखी. मोग सारे ऐसे इन्स्टिट्यूट आहात, कॉलेजेस आहात, सगळं काही. आता ही ते जवळ आहे एकदम. याने इतकी गाव आहेत, म्हणजे 172 तालुक्यात आपल्या गाव आहेत. म्हणजे हे सर्व गावांसाठी किती फायदे आहेत. हां, म्हणजे हे मधोमंद आहे. चारू तरफशी माणसं येऊ शकतात. दाबोल आहे, दापोली आहे, सर्वेकडून येऊ शकतात. ते माझं हेच बोलणं आहे की आपल्या गावाची तरफ रुजू करा. आपल्या गावाला जी गावाची खुशी आहे ती परत यावी त्याचा प्रयत्न करा. आणि आपलं गाव सोडून आपण ती फ्लॅट खरीदतो, फ्लॅटला राहतो, ती काही मतलब नाही आहे की तुम्ही ह्या फ्लॅटला नो प्रॉब्लेम, पण आपल्या गावाला सोडू नको. गावाशी लाजीम संबंध ठेवा. उम्मीद करताय तुम्ही माझ्या बातमीला समजत असाल. आणि हे जी लोकमान्य टिळक विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज, ज्याला पण इकडे शिकायचं आहे त्यांनी येऊ शकतो. हां, ह्याची पण सवलत आहे, सगळी सुविधा आहे. हां, हर एक चीज याने टेक्निकल पण आहे. तुम्ही एकदा विजिट करा, म्हणजे ॲडमिशन घ्यायच्या आधी विजिट करा, बघा येऊन. त्यानंतर तुम्हाला समजात येईल की ही काय चीज आहे. याने इकडे जातपात काही नाही. खंच्या पण जातीचो, खंच्या पण धर्माचो माणूस येऊन शिकू शकते, खंचो पण पोर. कारण शिक्षण आहे, हर एक शिक्षण, हर एक भाषा माणसाला आईली पाहिजे. ज्ञान आहे ती ज्ञान, ह्यो खजानो. पैसा कमवणं इम्पॉर्टंट नाही आहे, ज्ञान जरूरी आहे. ज्ञान असला ते तुम्हाला हर चीजवर तुम्हाला यश मिलेल. ये उम्मीद करता है समझला जाओ. कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाअल्लाह आगे बहुत कुछ है दिखाने को. मिलते हैं फिर. अल्लाह हाफिज़, शबा खैर. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के. दुनिया के रंज सहना और कुछ न मुँह से कहना, दुनिया के रंज सहना और कुछ न मुँह से कहना, सच्चाइयों के बल पे आगे को बढ़ते रहना, सच्चाइयों के बल पे आगे को बढ़ते रहना. रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के, रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के.
अपने हो या पराए सबके लिए हो न्याय। अपने हो या पराए सबके लिए हो न्याय। देखो कदम तुम्हारा हरगिज न डगमगाए। देखो कदम तुम्हारा हरगिज न डगमगाए। रास्ते बड़े कठिन हैं चलना संभल संभल के। रास्ते बड़े कठिन हैं चलना संभल संभल के। इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के। ये देश है तुम्हारा नेता तुम ही हो कल के। इंसानियत के सर पे इज्जत का ताज रखना। इंसानियत के सर पे इज्जत का ताज रखना। तन मन की भेंट देकर भारत की लाज रखना। तन मन की भेंट देकर भारत की लाज रखना। जीवन नया मिलेगा अंतिम चिता में जल के। जीवन नया मिलेगा अंतिम चिता में जल के। इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के। ये देश है तुम्हारा नेता तुम ही हो कल के। इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के। ये देश है तुम्हारा नेता तुम ही हो कल के। इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के। ये देश है तुम्हारा नेता तुम ही हो कल के। इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के। ये देश है तुम्हारा